नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी आपण चॅनलवर बरेचसे उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत. बाळाला जुलाब लागले तर बाळ त्यामुळे अस्वस्थ होतं, स्तनपान घेणं टाळतं, खूप रडरड चिडचिड करतं. अशा वेळी पालकांना काळजी वाटणं साहजिक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाला जुलाब लागण्याची सामान्यपणे काय कारणे आहेत, त्यासाठी आपण काय उपाय करू शकतो, बाळाला जुलाब असताना काय काळजी घेणं गरजेचं आहे, या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. लहान बाळाला 6 महिन्यानंतर वरचा आहार चालू केल्यानंतर, दूध बदलल्यानंतर, बाहेरील काही खाण्यात आल्यास, एखादा पदार्थ न पचन झाल्यास, ताप असताना जड पदार्थ खाण्यास दिल्यास आणि दात येताना, अशा मुख्य कारणांमुळे जुलाब होताना दिसतात. नवजात बाळापासून मूल 2 वर्षाचं होईपर्यंत लहान बाळांमध्ये जुलाबाचा होणारा त्रास हा नवीन अन्न खायला चालू केल्यानंतर, पाणी बदलल्यामुळे, अस्वच्छ खेळणे, अस्वच्छ हात तोंडामध्ये गेल्यामुळे दात येताना होऊ शकतो. लहान बाळाला वरचा आहार चालू केल्यानंतर पचनशक्ती परिपक्व होईपर्यंत 1-2 वेळा पातळ शी होणं साहजिक आहे. शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्याची ही एक पद्धत असते. प्रवासामुळे किंवा वेडेवाकडे खाण्यात आल्यामुळे देखील काही मुलांमध्ये जुलाब होऊ शकतात. अशा वेळी लहान मुलांमध्ये पाणी पिण्याचं प्रमाण पुरेसं ठेवलं हवं. जास्त जुलाब झाल्यानंतर लहान मुलांमध्ये डिहायड्रेशनचा धोका असतो. त्यामुळे नियमितपणे पुरेसे द्रवपदार्थ, पाणी बाळाला देण्याची खबरदारी घेणं गरजेचं आहे. बाळाला जुलाब लागल्यास कशी काळजी घ्यावी? जास्त जुलाब लागल्यास डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पालक सर्रासपणे लहान बाळाला साखर, मीठ पाणी किंवा साखर, मीठ आणि लिंबू पाणी देतात. जुलाबामुळे शरीरातील पाणी निघून जातं आणि साखर आणि मीठ अतिरिक्त प्रमाणात शरीरात राहतं. त्यामुळे बाळाच्या अंतर्गत अवयवांवर, मेंदूंवर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे साखर, मीठ घातलेलं पाणी अतिरिक्त प्रमाणात देऊ नका. बाळाला व्यवस्थित उकळून घेतलेलं पाणी, ORS, लाह्यांचं पाणी देऊ शकता. योग्य प्रमाणात शहाळं, फळांचे रस किंवा साखर पाणी देखील अशक्तपणा येऊ नये यासाठी देता येतं, परंतु त्याचा अतिरेक नको. 1 लिटर पाण्यामध्ये अर्धा चमचा सुंठ घालून उकळून थंड केलेलं पाणी देऊ शकता. हे पाणी पचायला हलकं होतं. टेट्रा पॅकमध्ये मिळणारे तयार ज्यूस, प्रिझर्व ज्यूस पदार्थ लहान मुलांना जुलाब असताना देऊ नका. यामुळे पुन्हा पोट बिघडण्याची शक्यता जास्त असते. लहान मुलांना खूप जुलाब होत असतील तर बाळ नियमितपणे शू करत आहे का, याकडेही लक्ष ठेवा. 4-5 तास शू न झाल्यास शरीरामध्ये डिहायड्रेशन होत आहे हे समजून घ्या. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 1-2 वेळा पातळ शी होणं ही शरीरातील न पचणाऱ्या अन्नपदार्थ बाहेर काढून टाकण्याची क्रिया असते. परंतु सतत पाण्यासारखे मोठे जुलाब होत असेल, जुलाब, उलटी एकत्र होत असेल, मूलमूलून अस्वस्थ होत असेल, ग्लानीमध्ये असेल, त्यासोबतच ताप जास्त असेल तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क करणं गरजेचं असतं, जेणेकरून वेळेवर औषधोपचार घेऊन त्रास कमी करता येतो आणि डिहायड्रेशनचा धोकाही टाळता येतो. लहान मुलांना जुलाब झाल्यानंतर जास्त आहार घेण्याची इच्छा होत नाही. अशा वेळी बाळाला जबरदस्तीने खाऊ घालू नका. त्याला भूक असेल, खाऊ शकत असेल तेवढेच पौष्टिक, सकस, पातळ आणि ताजे अन्नपदार्थ द्या. अशा वेळी भाताची पेज, नाचणीच्या पिठाची भाकरी, घावन, भात आणि मुगाचं वरण हे पदार्थ लहान मुलांना त्यांच्या भुकेप्रमाणे देऊ शकता. दूध आणि दुधाचे पदार्थ, गव्हाचे अन्नपदार्थ, मैदायुक्त पदार्थ, जास्त तेलकट, तुपकट पदार्थ, मांसाहार पचनास जड असल्याने जुलाब होत असताना न देणं योग्य. हे पदार्थ जर जबरदस्तीने खायला घातले तर त्यामुळे त्रास अधिक वाढू शकतो. लहान मुलांना आहार कमी जास्त प्रमाणात घेतला तरीही ठीक आहे, परंतु जुलाब असताना नियमितपणे पुरेसं पाणी द्या, म्हणजे डिहायड्रेशन होत नाही आणि अशक्तपणाही येत नाही. लहान मुलांना एखाद्या वेळी पातळ शी झाली की लगेच आतड्यांची हालचाल मंदावून जुलाब थांबवण्याच्या गोळ्या देण्याची काही पालक बऱ्याचदा करतात. परंतु असं केल्याने जी घाण नैसर्गिकरित्या शरीरातून बाहेर टाकली होती ती शरीरातच पडून राहते व त्याचे दुष्परिणाम विशेषतः पचनावर होतात. त्यामुळे एखाद्या वेळी पातळ शी झाली आणि त्याचा कोणताही त्रास जर नसेल तर त्वरित औषध देण्याची घाई करू नका. 1-2 वेळा अशा पद्धतीने पातळ शी होऊन पोटातील घाण निघून जाते आणि परत बाळाचं पचन व्यवस्थित होतं. 4-5 वेळेस अशा पद्धतीने शी होऊन परत पचन संस्था पूर्ववत काम करू लागते. परंतु जर त्यापेक्षा जास्त वेळा शी झाली आणि त्यासोबत आणखीन काही त्रास होत असतील तर अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि योग्य ती काळजी घेणं, पथ्यकारक आहार देणं गरजेचं असतं.
जुलाब होत असताना उलटी देखील होत असेल तर एकाच वेळी जास्त खायला किंवा काही प्यायलाही देऊ नका. 1-2 घोट पाणी किंवा अगदी 2-3 चमचा लाह्या एकवेळी खायला द्या. जुलाब होत असताना लहान मूल एकवेळी एवढाच आहार घेऊ शकतं आणि तेच त्याच्यासाठी योग्यही आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे खाण्याची जबरदस्ती अशा वेळी मुलांवरती करू नका. आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला नक्कीच मदत करणारा ठरला असेल. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील असेच उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता. त्यामुळे चॅनलला एकदा नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.